सर ग्रॅज्युएशन मध्ये खूपच कमी मार्क मिळाले आहेत. फर्स्ट इयरलाही कमी होते, सेकंड इयरलाही कमी होते आणि आता थर्ड इयरलाही कमी मिळणार आहेत. तर सीईटीचा अभ्यास तर मी चालू केलाय, पण सर झेपेल का हो मला? मित्र, इथे समजून घेण्यासारखं हे आहे की या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासाचा आणि या सीईटीचा अभ्यासाचं काही घेणं देणं नाहीये. एमसीए तुम्ही यासाठी करताय की तुम्हाला टॉप कॉलेज पाहिजे आणि टॉप कॉलेजसाठी टॉप स्कोर लागणार आहे. आता चूक झालीच आहे ना, तर दोबारा गलती रिपीट नहीं करना, यही तो सीख होती है. 3 वर्ष जे काही तुम्ही गडबड केली, ती जर तुम्हाला आता सोडायची असेल, ती लपवायची असेल, तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे सीईटी मध्ये चांगला टॉप स्कोर करणं आणि एमसीए साठी टॉप कॉलेज मिळवणं. आता राहिला विषय सिलेबसचा, अरे सिलेबस तो कॉमन है यार. रीजनिंग पढ़ने का है आपको, मैथमेटिक्स के अंदर अरिथमेटिक है, उसमें क्वांट पढ़ने का है, साथ ही साथ कॉम्प्युटर आपल्याला करायचंय, तिथे इंग्लिश थोडं करायचंय आणि जर का हे होतच नसेल तर मग तुमची पुढे प्रगती होणं अशक्य आहे. तर लक्षात ठेवा, मोटिवेट युअर सेल्फ आणि मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन ऍक्टिव्हिटी तुमची गरजेची आहे. डेफिनेटली ग्रॅज्युएशनच्या मार्क्स जरी कमी असले तरी तुम्हाला टॉप कॉलेज एमसीए साठी मिळू शकतं. थँक यू व्हेरी मच.